स्क्रीन दिसते सगळ्यांना क्लिअरली? स्क्रीन ठीक आहे. ठीक आहे, ओके. चलो तर आपण स्टार्ट करू. काल आपण बघितलं होतं की ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार कशी झाली ते. मी तुम्हाला सांगितलं की तिथले जे व्यापारी होते त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी फॉर्म केली. तिथल्या किंगने आणि क्वीनने त्यांना परमिशन दिली. ईस्ट इंडिया कंपनी फॉर्म केल्यानंतर 31 डिसेंबर 1600 मध्ये ती कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर एलिझाबेथ तिथली राणी तिने कंपनीला 15 वर्षांसाठी व्यापार करण्याची अनुमती दिली. सनद दिलं, चार्टर दिला. ठीक आहे. सुरुवातीला फक्त मसाल्यांमध्येच त्यांना व्यापार करायचा होता, पण नंतर राजकीयमध्ये त्यांनी हस्तक्षेप सुरू केला. पहिले जहाज जे आलं ते कंपनीचे हेक्टर नावाचे जहाज होतं. 1608 मध्ये सुरतला ते आलं. ठीक आहे. आणि त्या जहाजाचे कॅप्टन होते विल्यम हॉकिन्स. आणि ते कोणाच्या दरबारात आले तर मुघल सम्राट जहांगीर यांच्या दरबारात कॅप्टन विल्यम हॉकिन्स आला. ठीक आहे. मग सुरुवातीला काहीतरी त्यांना अडथळे आले. असं नाही की त्यांची जर्नी एकदम स्मूथ होती. तर सुरुवातीला जे पोर्तुगीज होते त्यांच्याकडून त्यांना अडथळे आले. राजाने पण त्यांना परमिशन दिली नाही. मग सुरत जवळ स्वाली होल इथे इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात युद्ध झालं आणि इंग्रजांनी त्यांना एक त्यांची वर्चस्व जे आहे ते सिद्ध केलं. मग त्यानंतर मुघल सम्राटनेही प्रभावित होऊन त्यांना एक परमिशन तिथे दिली. मग पहिली वाखार त्यांनी 1613 मध्ये पहिली मोठी वाखार त्यांनी 1613 मध्ये सुरत येथे ती बांधली परवानगी. ठीक आहे. वाखार म्हणजे काय होतं ते पण आपण बघितलं. ते फक्त साठवणुकीचे ठिकाण नव्हतं, पण तिथे कंपनीचे अधिकारी त्यांचा व्यापार हा सगळं कारभार तिथे होत होता. त्यानंतर थॉमस रो यांची मोहीम झाली. थॉमस रो राजदूत म्हणून जहांगीराच्या दरबारात आला. 3 वर्ष तिथे राहिला. त्यांनी बघितलं की सर्व गोष्टी इथे कशा काम करतायत, आपला व्यापार कसा आपण वाढवू शकतो. ठीक आहे. मग व्यापाराचा विस्तार तिथून पुढे मग सुरू झाला. तर वखारींची स्थापना आणि व्यापाराचा विस्तार झाला. त्यानंतर आपण बघितलं की दक्षिण भारतात त्यांनी सुरुवात केली. कोरोमंडल किनारपट्टी, मालाबार किनारपट्टी हे पण मी तुम्हाला सांगितलं कसं होतं. मसुलीपट्टणमला त्यांनी वाखार सुरू केली. मद्रासमध्ये सुरू केली. तिथे फोर्ट सेंट जॉर्ज इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, तो बांधला तिथे. सुरत, मुंबई त्यांनी कशी घेतली. इंग्लंडच्या राजाचा विवाह झाला पोर्तुगीजच्या राजकुमारी सोबत आणि हुंड्यामध्ये त्याला ते मुंबईचं बेट भेटलं. ठीक आहे. त्यानंतर मग सुरत झालं, दक्षिण भारत झाला. त्यानंतर बंगालमध्ये त्यांनी प्रवेश केला. हरिहरपूर, बालासोर हे ओडिसा मधले गाव आहे, तिथे त्यांनी वाखारी केला. त्यानंतर हुगळी, कलकत्ता तिथे फोर्ट विल्यम्स बनवला. किल्ल्याची पायाभरणी तिथे केली. त्यानंतर ह्या ज्या वखारी होत्या त्यांचे स्वरूप आणि कार्यपद्धती कशी होती, तर ते आधुनिक काळातील कारखाने होते. तर ते गोदामे होते. ठीक आहे. तिथे वस्तू साठवल्या जायच्या. तिथे कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी ते तिथे राहायचे आणि तिथे किल्लेबंदी व्हायची. तिथे तटबंदी आणि तोफा पण लावल्या जायच्या इंग्रजांच्या. हे असे त्यांचे वखार होते. ठीक आहे. मग वखार तर आता आपण बघितलं की इंग्रज आले, त्यांची ईस्ट इंडिया कंपनी आली, त्यांचे अधिकारी आले, त्यांनी वखार तिथे स्थापन केल्या. मग आता त्यांना 1717 मध्ये फरमान भेटला मुघल सम्राट फारुख सियारने, की त्यांना एक शाही फरमान दिला की फक्त वर्षाला केवळ 3000 रुपये देऊन विनाशुल्क व्यापार आता कंपनी करू शकत होती. त्यालाच मॅग्ना कार्टा जे खूप महत्वाचं होतं ते असं म्हटले जायचे. पण त्याचा त्यांनी शाही फरमानाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. ठीक आहे. या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण बघितल्या की सुरत, मद्रास, मुंबई, कलकत्ता हे केंद्र होते. वर्ष आणि त्यांचे महत्व काय काय होते हे सर्व आपण बघितलंय. मग त्यानंतर कर्नाटक युद्ध आपण बघितले. कर्नाटक युद्ध कोणामध्ये झाले होते मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थित लक्षात ठेवा. तर कर्नाटक युद्ध हे इंग्रज आणि फ्रेंच मध्ये झाले होते. ठीक आहे. तर पहिलं युद्ध आपण बघितलं की ते वॉर ऑफ ऑस्ट्रियन सक्सेशन होतं, म्हणजे ऑस्ट्रियाच्या वारसाचा तो युद्ध होता. हे पहिलं झालं. ठीक आहे. त्याचा शेवट कसा झाला तर एक्सला शॅपेलचा तह झाला पहिल्या कर्नाटिक वॉरचा.
दुसरं कर्नाटिक युद्ध जे आपल्या भारतातच झालं, तर त्यात 2 गट झाले होते, फ्रेंच आणि इंग्रज, आणि त्यात हैदराबाद आणि कर्नाटकचे जे काही स्थानिक राजे होते त्यांच्यात ते गट पडले आणि अशा 2 टीम्स तिथे तयार झाल्या आणि त्या दोघांमध्ये युद्ध झालं. आणि त्यात रॉबर्ट क्लाइव्हने खूप चांगली कामगिरी केली आणि इंग्रज अधिकारी आणि त्यामुळे त्यांचे पारडे जड झाले. ठीक आहे. आणि फ्रेंच जो गव्हर्नर होता डुप्ली, जरी तो हे होता, चांगला होता, काबिल होता, पण तो हारल्यामुळे खूप नुकसान झालं आणि त्यामुळे त्याला परत बोलावलं गेलं फ्रेंचमध्ये. ठीक आहे. तर दुसरं युद्ध हे झालं. तिसरं कर्नाटिक युद्ध जे आहे ते 7 इयर्सचा भाग होता. ठीक आहे. तर तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात की ऑस्ट्रियाचा वारसा युद्ध हे कोणतं कर्नाटिक युद्धमध्ये झालं, तर ते पहिलं होतं. 7 इयर्स वॉर, सप्तवार्षिक युद्धाचं कोणतं कर्नाटिक युद्ध होतं, तर ते पहिलं, दुसरं, तिसरं होतं का, तर ते तिसरं होतं. ठीक आहे. त्यात वेंडी वॉशची लढाई झाली तिसऱ्या कर्नाटिक युद्धामध्ये आणि त्याचा शेवट कसा झाला, तर पॅरिस तहमुळे तिसरा कर्नाटिक वॉरचा शेवट झाला. ठीक आहे. त्याचे परिणाम काय काय झाले, की फ्रेंच जे होते त्यांचं तर अस्तित्वच संपलं. इंग्रजांचं वर्चस्व खूप वाढलं आणि भारतीय राजे जे आहे, आपली पद्धती किती कमजोर आहे हे एकदम उघडकीस आलं. आणि ह्यामुळे इंग्रजांना कळालं, की आता आपल्याला आपण इथे सत्ता स्थापित करू शकतो आणि मग त्यांनी हळूहळू राजकीय हस्तक्षेपात सुरुवात केली. ठीक आहे. आणि त्या हस्तक्षेपाचं कारण होतं प्लासीची लढाई, जी खूप महत्वाची होती. इथून पुढे त्यांनी एक लढाई जिंकत आपल्या भारतावर त्यांनी कसं राज्य केलं, कसं आपलं राज्य आधी त्यांनी स्थापित केलं आणि मग त्याचा विस्तार त्यांनी तिथं सुरू केला. आणि काय-काय त्यांनी युक्ती लावल्या आणि त्यांनी बऱ्याच स्ट्रॅटेजीज केल्या. 3-4 जे पद्धती होत्या, त्या त्यांनी कशा केल्या, ते आपण आता पुढच्या लेक्चर म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. की त्यांनी आपला विस्तार कसा केला, कसे त्यांनी वेगवेगळा हस्तक्षेप केला, युक्ती केल्या आणि एक तर्क लावून त्यांनी हे सगळं प्लॅनिंगनुसार हे केलेलं आहे. ठीक आहे. आता प्लासीची लढाई आपण बघितली, की ती बंगालचा जो नवाब होता सिराज उद दौला आणि इंग्रज यांच्यातली ती लढाई होती. इंग्रजांनी कसं केलं, की जे काही कारण होते, ठीक आहे, आपण आधी कारण बघून घेऊ, की या लढाईचे कारण काय होते, की व्यापारी सवलतींचा गैरवापर केला, दस्तकचा त्यांनी गैरवापर केला, किल्लेबंदी झाली, राजकीय आश्रय ते देत होते नवाबाच्या शत्रूंना, कलकत्ता काबीजचं झालं, ब्लॅकवुड ट्रॅजेडी, हे असे कारण होते प्लासीच्या युद्धाचे. आणि त्यांनी केलं कसं, की कट आणि मुत्सद्देगिरी त्यांनी कशी वापर केली, तर त्यांनी जे राजाचे हे होते सेनापती मीर जाफर, त्याला गादीचं आमिष दाखवलं. जे जगत सेठ आणि ओमिचंद असे जे प्रभावशाली व्यक्ती होते त्यांनाही आपल्या कटमध्ये सामील करून घेतलं. यामुळे काय झालं, की जरी इंग्रजांचे सैन्य खूप कमी होतं, पण त्यांनी जे सेनापती आणि श्रीमंत लोक त्यांना आपल्या साईडला केलं आणि त्यामुळे राजाचा ऐनवेळी राजाचं उघडकीस आलं. राजा एकदम बॅकफूटवर गेला आणि त्यामुळे राजाला हे हार पत्करावी लागली. आणि इथून पुढे मग त्यांना कळलं, की ठीक आहे, चला आता बंगालमध्ये त्यांनी आपला पाया मजबूत केला. हळू त्यांनी काय केलं, उत्तर भारतात आपला पाया मजबूत करायला सुरुवात केली. कारण उत्तर भारतात तेव्हा राज्य होतं मुघलांचं. ठीक आहे. मग त्यांनी आता तुम्ही इमॅजिन करा, की भारताचा नकाशा तुम्ही आपल्या डोळ्यासमोर इमॅजिन करा. त्यांनी सुरुवात केली बंगालपासून. बंगाल म्हणजे सुरत झालं, दक्षिण भारत झालं, ते तर फक्त वखार होत्या. पण जेव्हा त्यांनी आपली स्थापना सुरुवात केली, जेव्हा आपलं राज्य त्यांनी हळू-हळू उभं करायला सुरुवात केली, तर त्यांनी बंगालपासून सुरुवात केली. कारण बंगाल तेव्हा सर्वात श्रीमंत राज्य होतं, सगळ्यात मोठं राज्य होतं. तिथे सर्व गोष्टी उपस्थित होत्या, अवेलेबल होत्या. त्यामुळे त्यांनी बंगालमध्ये आधी सुरुवात केली. प्लासीची लढाई झाली. ठीक आहे. मग पुढे आपण हे बघितले, की प्लासी लढाईचे परिणाम वगैरे. मीर जाफर नवाब बनला. ब्रिटिश सत्तेचा उदय झाला. मग त्यांनी प्लासी युद्धानंतर बंगालमध्ये आपलं वर्चस्व त्यांनी वाढवलं. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतात आपलं वर्चस्व वाढवलं. त्यानंतर दक्षिण भारत, त्यानंतर मराठ्यांचं राज्य, त्यानंतर पंजाब, म्हणजे असं हळू त्यानंतर नेपाळ, म्यानमार ज्याला आधी बर्मा म्हणायचे, अफगाणिस्तानचा, असे ह्या सर्व त्यांनी पूर्ण आपला विस्तार एकदम तुम्ही विचार करू शकता, की ब्रिटिश राज्याने कसा आपला विस्तार पूर्ण आपल्या देशावर त्यांनी कंट्रोल केला. ठीक आहे. तर प्लासीचं झालं. त्याचा आर्थिक परिणाम काय झाला प्लासीच्या युद्धाचा, की प्रचंड लूट झाली. ठीक आहे. आर्थिक लूट प्रचंड झाली
आणि पूर्ण वर्चस्व इंग्रजांच्या व्यापाऱ्यांचं निर्माण झालं. पण तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, आतापर्यंत ज्या पण गोष्टी होत आहेत, त्या सर्व व्यापारी करतायत. कळतंय तुम्हाला? अजून कोणतेच इंग्रजांचे राणी किंवा राजा त्यांचं अजून राज्य आपल्या भारतावर सुरुवात नाही झालेलं आहे. म्हणजे विचार करा 1600 पासून आतापर्यंत जे आपण बघतोय ते हे सगळं कंपनीच्या अंडर आहे. कंपनी कोणती? ईस्ट इंडिया कंपनी. जी कशासाठी आली होती? फक्त व्यापार करण्यासाठी आली होती. पण व्यापार करण्यासाठी आली, पण त्यांनी एक इथल्या गोष्टी बघून, इथल्या गोष्टी शिकल्या आणि त्यांची जी काही हे होते आपण म्हणतो ना, की हवस जी होती ती, त्या याच्यामुळे ते सर्व गोष्टी ते वाढवत गेले. त्यांचे राज्य, त्यांचा व्यापार, त्यांची संपत्ती हे सगळं ते वाढवत गेले. मग आता जे आपण बघतोय ना, हे सगळं कंपनीच करते. कंपनी आणि कंपनीचे अधिकारी, जे काही व्यापारी होते ते. ठीक आहे. मग हे आपण बघितलं, की ऐतिहासिक महत्त्व काय आहे? प्लासीच्या विजयाचे. तर इंग्रजांच्या भारताच्या सर्वात समृद्ध प्रांताची तिजोरी त्यांना ती खुली झाली. ठीक आहे. आणि हे युद्ध जरी छोटं होतं ना, पण इथूनच त्यांची सुरुवात झाली. त्यांना कळालं, की आपण जरी कमी आहोत, तरी आपण आपल्या युक्तीने, आपल्या कट रचून आपण इथल्या राजांना आरामात हरवू शकतो. हे त्यांना कळालं. त्यांची संख्या किती कमी होती, तरी पण ते जिंकत होते. ठीक आहे. त्याचं कारण हे होतं, की एक तर शिस्तबद्ध सैन्य होतं आणि आधुनिक वापर ते करत होते. जे पण त्यांच्या रायफल होत्या, जे पण त्यांचा तोफगोळा, बारूद, ज्या सर्व काही गोष्टी होत्या, त्या आधुनिक होत्या. ज्या की भारतापेक्षा खूप चांगल्या होत्या त्या सर्व गोष्टी. ठीक आहे. तर हे झालं कालपर्यंतचं हे लेक्चर. आजचं लेक्चर आता आपण इथून पुढे स्टार्ट करू. ठीक आहे. तर इथपर्यंत कोणाला काही डाऊट? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? आपण पुढे करायचं का आता कंटिन्यू? सुप्रिया, ओंकार हो सर. करायचं कंटिन्यू? ठीक आहे, चालेल. तर आता जी युद्धाची पार्श्वभूमी होती, ठीक आहे, तिथून आपण सुरू करू. तर आता प्लासीच्या विजयानंतर इंग्रजांना बंगालमध्ये आपली सत्ता मजबूत करायची होती, हे आपण बघितलं. पण बक्सरची लढाई त्यांच्यासाठी का इम्पॉर्टंट होती आणि का ती एक महत्वाची होती, ते आता आपण बघू. ठीक आहे. तर युद्धाची पार्श्वभूमी काय होती? आपण बघितलं की जो राजा होता बंगालचा, त्याचा सेनापती मीर जाफर, त्याला त्यांनी आमिष दिलं की आपल्या युद्ध जिंकल्यानंतर तुला आम्ही राजा बनवू. पण तो राजा बनल्यानंतर ब्रिटिशांनी त्याचा पण गैरवापर करायला सुरुवात केली. त्याच्याकडून खूप पैशांची मागणी त्यांनी वाढवली. पण ती मागणी काही राजा पूर्ण करू शकत नव्हता. मग ब्रिटिशांना वाटलं ठीक आहे, आता हा जर आपली मागणी पूर्ण करत नाहीये, तर त्यांनी मीर जाफरला काढून त्याच्याऐवजी मीर कासिमला नवाब बनवलं. बघताय तुम्ही आपल्या फायद्यासाठी त्यांचं हे काहीच नव्हतं, की त्यांची कोणतीच ते वचन किंवा असे त्यांच्या शब्दाला त्यांचं काहीच महत्त्व नव्हतं. त्यांना कळालं, की ठीक आहे, आपला मीर जाफरकडून आपला फायदा नाहीये. तर मीर जाफरला काढा. मीर कासिमला त्यांनी लगेच राजा बनवलं. पण मीर कासिम जो होता, तो एक कार्यक्षम राजा होता आणि तो जो इंग्रजांचा हस्तक्षेप होता, तो काही त्याला पटत नव्हता. ठीक आहे. मग तो पटत नसल्यामुळे त्याने काय केलं, आपली राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेर येथे हलवली. आता यामुळे काय झालं, की इंग्रजांना कळालं, आपण जरी याला राजा बनवलं, हा काय आपलं ऐकत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे त्यांच्यात परत वाद सुरू झाले. आणि इंग्रज अधिकारी जे आपण बघितलं ते दस्तकचा वापर तर करतच होते आणि त्यामुळे काय होतं, दस्तकचा वापर केल्यामुळे राजाला जो भेटणारा कर होता, तो कमी होत होता. मग राजानं काय केलं, की ठीक आहे, असंही आपल्याला कर भेटत नाहीये, तर जे आपले भारतीय जे व्यापारी आहेत, त्यांचं तरी नुकसान होऊ नये म्हणून राजाने पूर्णच कर कॅन्सल करून टाकला. कळालं तुम्हाला? जर आता कर कोणीच भरणार नाहीये, तर मग इंग्रजांना त्याचा फायदाच होणार नाही ना. त्यांना काय फायदा होता, की ठीक आहे, बाकी व्यापारी कर भरतायत, आम्ही भरत नाहीये, तो त्यांचा फायदा होत होता. आता कोणीच जर कर भरणार नाही, तर मग सगळेच एकाच याच्यावर आले, पॉइंटवर आले. मग परत इंग्रजांचं नुकसान व्हायला लागलं. मग ते इंग्रज संतापले. मग इंग्रजांनी मीर कासिमला राजा परत मग
त्यांचं नुकसान व्हायला लागलं. मग त्यांनी मीर कासिमला हटवण्याचा प्रयत्न केला. पण मीर कासिमने काय केलं, अजून 2 राजांचा त्यांनी सपोर्ट घेतला आणि अशा तिन्ही राजांनी मिळून आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं आणि ते युद्ध होतं बक्सरची लढाई. ठीक आहे. तर आता मीर कासिमने काय केलं, तिथे अवधचा जो नवाब होता, हे नावं तुम्ही 1-2 नावं लक्षात ठेवा, ते तुम्हाला कामाचे आहेत. तर अवधचा जो नवाब होता शुजा उद दौला आणि मुघल सम्राट, दिल्लीचा मुघल सम्राट तेव्हा होता शाह आलम दुसरा आणि मीर कासिम, असे 3 राजे झाले. या तिघांनी आपली एक टीम बनवली आणि बक्सरची लढाई मग बिहारमधील बक्सरमध्ये ही लढाई झाली. अगेन 22 ऑक्टोबर 1764 ही एक तारीख तुम्ही लक्षात ठेवा. जशी प्लासीची आहे 23 जून 1757, तशी 22 ऑक्टोबर 1764 ही तारीख लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एका बाजूला कोण झाले, हे 3 प्लेयर झाले आपले 3 राजे, मीर कासिम, शुजाउद्दौला अवधचा आणि शाह आलम दुसरा मुघल सम्राट. हे 3 एका बाजूला झाले. त्यांचं सैन्य बघा 40 ते 50,000 होतं. दुसऱ्या बाजूला इंग्रजांचं कोण होतं नेतृत्व, मेजर हेक्टर मुनरो. त्यांचं सैन्य केवळ 7,000 ते 8,000 होतं. बघताय म्हणजे 20% सैन्य होतं त्यांचं भारतीय राजांच्या तुलनेत. तरी सुद्धा इंग्रज जिंकले. त्याचे कारण काय होतं, की शिस्तबद्ध सैन्य आणि आधुनिक तोफखाना. ठीक आहे. पण जे भारतीय होते ते नंबर जास्त होते, पण शिस्त नव्हती, आधुनिक नव्हते आणि त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. ठीक आहे. पण जसं आपण बघितलं प्लासीची लढाई आणि त्यानंतर ही प्लासीने तर फक्त त्यांचं एक आपण म्हणतो भूमिपूजन झालं, फाउंडेशन झालं फक्त भारतात. पण बक्सरच्या लढाईनंतर त्यांना जी पॉवर भेटली, तिथून पुढे मग त्यांचं जी हे होता, विस्तार होता, तो खूप फास्ट वाढत गेला. आपण बघू आता पुढे त्यांनी कसं, मग त्यांना इतका कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, आपण यांना 20% सैन्यामध्ये जर हरवू शकतो, तर मग आपण काहीही करू शकतो. ठीक आहे. ह्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाइव्ह जो त्यांचा हे होता, हेड होता तेव्हा, तर सैन्याचा हेड, त्याने काय केलं, की एक अलाहाबादचा तह केला. ठीक आहे. लढाई संपली, लढाई इंग्लंड जिंकले. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी एक तह केला. तो तह काय होता, की मुघल सम्राट सोबत त्यांनी एक वेगळा तह केला. तर मुघल सम्राटने त्या तहच्या अंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिशा, लक्षात ठेवा, जेव्हा अलाहाबादचा तह झाला बक्सरच्या लढाईनंतर, तर दिवाणीचे हक ईस्ट इंडिया कंपनीला भेटले. तर कोणते 3 राज्य होते? ते होते बंगाल, बिहार आणि ओडिसा. तुम्ही मॅप पण आपला भारताचा नकाशा पण हे करू शकता आणि त्यानुसार लक्षात ठेवू शकता की ठीक आहे, बिहारवरती बंगाल आणि ओडिशा या 3 यांची दिवाणी हक भेटली. पण मग आता ठीक आहे, तर दिवाणी हक म्हणजे नेमकं काय? तर दिवाणी हकचा याचा अर्थ असा आहे, की ह्या तिन्ही राज्यांमधला जो पण कर असेल, तो पूर्ण कर ईस्ट इंडिया कंपनीला भेटेल. कळतंय तुम्हाला? म्हणजे जो काही शेतकऱ्यांचा कर, जो काही व्यापारी, सर्व जे काही कामगार असतील, सगळ्यांचा कर जो आहे, तो ईस्ट इंडिया कंपनीला भेटेल. आणि हे तिन्ही काय, कारण बंगाल तेव्हा ऑलरेडी खूप श्रीमंत राज्य होतं. ठीक आहे. तर मग या अंतर्गत त्यांना हे भेटलं. दिवाणी हक म्हणजे काय ते आपण बघितलं. आणि हे झालं मुघल सम्राट सोबतचा तह. आणि अवधच्या नवाब सोबत त्यांनी काय तह केला, की नवाबावर तर 50 लाख रुपयांचा युद्धदंडच ठोठावण्यात आला. ठीक आहे, की म्हणजे तुम्ही बघा, भारतीय राजा तो त्याच्यासाठी लढतोय आणि तरी पण इंग्रजांनी त्यावर 50 लाख रुपयाचा युद्धदंड ठोठावला. ठीक आहे. आणि अलाहाबाद आणि कडा हे जे 2 जिल्हे होते, हे नवाबकडून घेऊन मुघल सम्राटला देण्यात आले. ठीक आहे. मुघल सम्राटने त्यांना 3 राज्यांची दिवाणी दिली आणि बदल्यात हे 2 जिल्हे फक्त भेटले त्याला. ठीक आहे. मग हे झालं. तर आता बघतोय आपण बक्सरच्या लढाईनंतर परिणाम. ठीक आहे. पहिला जो होता तो त्यांना दिवाणी हक भेटला. दुसरा जे आहे ड्युअल गव्हर्नमेंट, दुहेरी शासन व्यवस्था. तर मी आता तुम्हाला सांगतो एक सोप्या भाषेत, की हे दुहेरी शासन किंवा ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे काय? तर हे असं होतं, इंग्रजांनी काय केलं, जे काही आमचे म्हणजे महसूल आणि वित्त
हे जे भाग होते, म्हणजे जे काही पैशांशी रिलेटेड ज्याही गोष्टी होत्या, ते त्यांनी त्यांच्या कंट्रोलमध्ये घेतल्या, त्यांच्या अंतर्गत केल्या आणि जे पण जबाबदारीचे कामं होते ते नवाबाकडे देऊन टाकले, की म्हणजे सर्व जबाबदारीचे कामं, सर्व काम करणं, सर्व प्रशासन, कायदा, सुव्यवस्था हे सर्व कोण बघेल? नवाब, राजा बघेल आणि कंपनीकडे काय भेटेल? दिवाणी अधिकार म्हणजे महसूल आणि वित्त. ठीक आहे. म्हणजे पैसा सगळं कंपनीकडे आणि सगळी जबाबदारी नवाबाकडे. काम काहीच नाही, फक्त पैसा आपल्याकडे. असं होतं ईस्ट इंडिया कंपनीचं. या ड्युअल गव्हर्नमेंटमुळे त्यांना खूप फायदा झाला. ठीक आहे. आता लढाईचे महत्व काय होते आणि परिणाम. तर आता एक कायदेशीर मान्यता त्यांना भेटली. कशी? की मुघल सम्राटानेच त्यांना एक अधिकृत महसूल अधिकारी बनवले. बरोबर? तहच्या अंतर्गत ते अधिकृत महसूल अधिकारी बनले. ते आता केवळ बंडखोर नाही राहिले. आणि त्यामुळे काय झालं, की आर्थिक शोषण झालं. तुम्ही विचार करा, इंग्रजांची जी ईस्ट इंडिया कंपनी होती, त्यांनी काहीच गुंतवणूक नाही केली पूर्ण व्यापारामध्ये. ते जे दिवाणीमध्ये त्यांना पैसे भेटत होते, म्हणजे जे काही कर वसूल करायचे, त्या सर्व पैशातून ते आपल्याकडूनच वस्तू घ्यायचे. तेही खूप स्वस्त दरात. आणि ते त्या वस्तू युरोपात विकू लागले. म्हणजे 100% पूर्ण नफा कंपनीला. भारताचीच संपत्ती भारतातूनच लुटली जाऊ लागली. ठीक आहे. म्हणजे बिना गुंतवणुकीचा त्यांना 100% फायदा होत होता. आणि पुढील मार्गातील जे काही अडथळे होते, ते पण मग त्यांचे दूर झाले. कारण त्यांचा विजय त्यांचे झाले या पूर्ण लढाईमध्ये आणि पैसे पण त्यांना भरपूर त्यांनी लूट सुरू केली. मग आता जे काही उत्तर भारत होता, तर त्याच्यात तर वर्चस्व झालं. मग आता त्यांना टक्कर देणारं कोण होतं? दक्षिण भारतात तुम्ही ऐकलं असेल टिपू सुलतान. ठीक आहे. टिपू सुलतान म्हैसूरचा होता राजा आणि टिपू सुलतानचे जे वडील हैदर अली, हे दोघांनी तिथे त्यांना लढा दिला दक्षिण भारतात. आणि महाराष्ट्राचा जो एरिया तिथे मराठ्यांनी लढा दिला आणि पंजाब एरियामध्ये शीख यांनी लढा दिला. हे आपण आता पुढे बघू. ठीक आहे. तर आतापर्यंत काय काय झालं आपण बघितलं. बक्सरची लढाई झाली, त्याचे परिणाम काय काय झाले. उत्तर भारतात आता इंग्रजांची वर्चस्व निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. मग आता आपण सत्तेचा विस्तार करता करता त्यांना काय काय अडचणी आल्या इंग्रजांना, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला काय काय अडचणी आल्या आणि त्यामुळे काय काय युद्ध झाले हे आता आपण पुढे बघू. ठीक आहे. तर त्यांचा आत्मविश्वास तर आता वाढला होता. पण ठीक आहे, आपण बघितलं की आता त्यांना 3च प्रमुख जे होते त्यांना चॅलेंज देणारे कोण होते? म्हैसूरचे सुलतान, मराठे आणि शीख लोक. ठीक आहे. हे होते. तर आता सगळ्यात पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध. तर अँग्लो म्हणजे काय? जे काही इंग्रज होते, इंग्रज त्यांना अँग्लो म्हणतात. आणि म्हैसूर जे आपलं राज्य आहे कर्नाटकमध्ये आता आहे, तेव्हा ते म्हैसूर एक सेपरेट राज्य होतं. तर ह्या इंग्रज आणि म्हैसूर यांच्यातले हे युद्ध झाले. मग ते जिंकल्यानंतर दक्षिण भारतात इंग्रजांचं वर्चस्व झालं. ठीक आहे. आता पहिलं आणि दुसरं युद्ध जे होतं अँग्लो म्हैसूरचं, म्हणजे इंग्रज आणि म्हैसूरमध्ये, तर हैदर अलीने इंग्रजांना अनेक ठिकाणी पराभूत केलं. पण 1782 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान याने हा लढा चालू ठेवला. ठीक आहे. अँग्लो म्हैसूरचा. तर म्हैसूरच्या कर्नाटक एरियामध्ये यांची सत्ता होती ह्या सुलतानांची. पण मग ती पण ते सर्वात तेव्हा तिथे पॉवरफुल होते. टिपू सुलतान, हैदर अली म्हैसूरमध्ये. मग इंग्रजांना कळालं की यार आपण जर म्हैसूरवर काबीज केला, तर मग पूर्ण दक्षिण भारताचा आपल्याकडे कंट्रोल येईल. उत्तर भारत तर झालेलं आहे. ठीक आहे. मग पहिलं आणि दुसरं युद्धामध्ये लढा भेटला, पण तिथे हैदर अलीचा मृत्यू झाला आणि टिपूने तो लढा सुरू ठेवला. तिसऱ्या युद्धात टिपूचा पराभव झाला. टिपू सुलतानचा पराभव झाला आणि त्याला श्रीरंगपट्टणमचा तह करावा लागला. ज्यात त्याला आपले अर्धे राज्य गमावले त्याने. तह म्हणजे काय? जेव्हा तो युद्ध थांबले, तेव्हा त्यांनी अर्धे राज्य मागितले इंग्रजांनी. ठीक आहे. आणि चौथ्या युद्धामध्ये लॉर्ड लॉर्ड वेल्लेस्ली, ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे, पुढे आपल्याला लागणार आहे. तर लॉर्ड वेल्लेस्लीने म्हैसूरवर हल्ला केला. श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान धारातीर्थ पडला आणि दक्षिण भारतात इंग्रजांचे आता वर्चस्व प्रस्थापित झाले. ठीक आहे. म्हणजे चौथ्या युद्धात टिपू सुलतान जेव्हा धारातीर्थ पडला,
तेव्हा पूर्ण राज्य हे इंग्रजांच्या अंडर झालं, त्यांचं वर्चस्व तिथे प्रस्थापित झालं. ठीक आहे. मग आता म्हैसूर तर झालं, दक्षिण भारतचं त्यांचं आता त्यांनी आपलं राज्य तिथे स्थापित केलं. उत्तर भारत झालं, आता दक्षिण भारत झालं. आता मराठ्यांसोबत पण युद्ध झालं, मराठ्यांनाही हरवलं. अँग्लो मराठा युद्ध, अँग्लो म्हणजे इंग्रज. ठीक आहे. तर आता मराठा साम्राज्य हे तेव्हा खूप पॉवरफुल होतं आणि हे इंग्रजांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता. कारण इंग्रजांना कळालं की आपल्याला आता कोणी मोठी जर इथे लढा देईल तर तो फक्त मराठे आहेत. ठीक आहे. पण एक प्रॉब्लेम काय होता तेव्हा, मराठे जे होते तेव्हा भोसले, जे तुम्ही माहिती भोसले, होळकर, शिंदे हे जे होते, तर ह्या मराठ्यांमध्ये त्यांच्यात अंतर्गत खूप कलह चालू होते आणि याचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि त्यामुळे ते जिंकले. जर मराठे एकत्र लढले असते तर इंग्रज जिंकले नसते. ठीक आहे. तर पहिल्या युद्धात तर इंग्रज हारले. पहिल्या युद्धामध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांना पराभूत केले. ठीक आहे. आणि सालबाईच्या तहाने हे युद्ध संपले, पहिलं युद्ध. पण जे दुसरं युद्ध होतं, तर बाजीराव पेशवे दुसरे यांनी इंग्रजांशी तह केला. मग आता फक्त पेशव्यांनी तह केला इंग्रजांसोबत. पण मग त्यामुळे काय झालं, जे काही बाकी मराठे होते, शिंदे, होळकर, भोसले, यांना हा तह नाही आवडला. हे सर्वांच्या मर्जीने तह नव्हता झाला. ठीक आहे. मग हे असं झाल्यामुळे शिंदे, होळकर आणि भोसले यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. पण पेशव्यांची तेव्हा त्यांना साथ नव्हती व त्यामुळे ते त्यात पराभव झाला. तिसऱ्या युद्धामध्ये काय झालं, पेशव्यांनी इंग्रजांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न केला. ठीक आहे. पण तोपर्यंत ऑलरेडी खूप अंतर्गत जे काही कलह होते आणि आधीच एक हार पत्करल्यामुळे, पराभव झाल्यामुळे नंतरही त्यांचा पराभव झाला आणि आष्टी आणि खडकीच्या लढाईत त्यांना हार भेटली. ठीक आहे. आणि 1818 मध्ये पेशवाई पूर्णपणे नष्ट झाली आणि आता मराठा साम्राज्य जे काही थोडंफार राहिलं होतं ते पूर्ण इंग्रजांच्या हातात ताब्यात आलं. तर तुम्ही बघा की ते एक छोटी कंपनी जी फक्त व्यापार करण्यासाठी आली होती 1600 मध्ये, त्यांनी एक सुरुवातीला कशी वखार स्थापित केली. जे काही पोर्तुगीज होते, जे काही डच होते, जे काही फ्रान्सचे लोक होते, त्यांना त्यांनी आधी हटवलं. ठीक आहे. त्यानंतर हळूहळू आपली बंगालमध्ये स्थापन केली सत्ता. मग पूर्ण उत्तर भारत, मग पूर्ण दक्षिण भारत, आता मराठे. ठीक आहे. आता उरलं कोण फक्त? शीख. शीख लोक उरले आता फक्त. आणि शीख मध्ये जेवढे मराठी होते तेवढे शीखचं नव्हतं. त्यामुळे तिथे फक्त महाराजा रणजित सिंग असेपर्यंतच तिथे शीख लोकांची सत्ता होती आणि त्यांच्या मृत्यूनंतर लगेच तिथे अस्थिरता पसरली आणि याचा फायदा कोणी घेतला? इंग्रजांनी घेतला. त्यांना तर फक्त अस्थिरतेचाच फायदा घेत घेत त्यांनी अशा गोष्टी केल्या. पहिल्या युद्धामध्ये तर काय, आता रणजित सिंग एक मोठा त्यांचा योद्धा होता, तो नसल्यामुळे पहिलं युद्ध त्यांचे ते पराभव झाला आणि तिथे लाहोरचा तह झाला. दुसऱ्या युद्धामध्ये लॉर्ड डलहौसीने पंजाबवर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी हे युद्ध केलं होतं. ठीक आहे. तर चिलियानवाला आणि गुजरात जो काही जिल्हा आहे तिथे गुजरात, तर चिलियानवाला आणि गुजरातच्या लढाईत शिखांचा परत पराभव झाला आणि पूर्ण पंजाब त्यांच्या कंट्रोलमध्ये झालं. ठीक आहे. पंजाबचंही आता त्यांच्या याच्यात आलं. मग आता पंजाब नंतर आता ऑलमोस्ट पूर्ण भारत हा इंग्रजांच्या कंट्रोलमध्ये आहे. मग आता इंग्रजांची तुम्ही बघा की त्यांनी जे काही भारताच्या सीमा होत्या, तिथे जे काही देश होते, तिथे पण त्यांनी आपली सत्ता स्थापन करायचा निर्णय केला. त्याचं कारण हे, की दुसऱ्या देशातले जे लोक येतील, तर ते यायच्या आधी ते बाहेरच्याच देशांमध्ये ऑलरेडी तिथे इंग्रजांची हे असेल, सीमेवर ते तैनात असतील आणि तिथून मग ते डायरेक्ट इंडियात येऊच शकणार नाही. ठीक आहे. त्यामुळे पण त्यांनी म्हणजे भारतात येऊ नाही शकणार म्हणून त्यांनी जे काही आजूबाजूचे देश होते तिथेही युद्ध करून आपली तिथे सत्ता स्थापित केली. तर सर्वात पहिले मग त्यांनी नेपाळमध्ये हे केलं. ठीक आहे. नेपाळमध्ये त्यांनी युद्ध केलं. तिथे मग त्यांना कुमाऊ आणि गढवालचा प्रदेश मिळाला. तर कुमाऊ आणि गढवाल हे आजच्या दिवशी आपल्या भारताच्या उत्तराखंड राज्यामधले प्रदेश आहेत. पण तेव्हा ते नेपाळच्या ह्याच्यात होते. मग युद्ध करून त्यांनी ते प्रदेश मिळवला नेपाळमधला. ठीक आहे. त्यानंतर बर्मा.
जे आज म्यानमार म्हणून ओळखलं जातं, तिथले युद्ध, 3 युद्ध तिथे त्यांनी केले आणि पूर्ण बर्मा ब्रिटिश साम्राज्याला जोडलं गेलं. म्हणजे तुम्ही बघताय, जर त्या साईडने जर पूर्वेकडून कोणी भारतात येईल, बर्माला आधी त्यांना क्रॉस करून भारतात यावं लागेल. तर बर्माच जर इंग्रजांच्या साम्राज्यात आहे, तर भारतात तर ते येऊच शकणार नाही. तसंच त्यांनी अफगाणिस्तान साईडला पण त्यांनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे जे ऑलरेडी तिथे रशिया होती आणि रशियाच्या भीतीपोटी मग तिथे त्यांना नुकसान थोडे सोसावे लागले. ठीक आहे. तर हे आता आपण बघितलं की त्यांचा विस्तार कसा झाला, पूर्ण भारतात विस्तार झाला. ठीक आहे. तर हे आपण एवढं बघितलं की हे फक्त मोठे-मोठे जे काही राज्य होते किंवा जे काही मोठ्या-मोठ्या सत्ता होत्या, जसे म्हैसूरमध्ये, जसं मराठे, जसं शीख, हे त्यांनी आता काबीज केले. यानंतर त्यांनी काय सुरू केलं, जे पण छोटे-छोटे जेवढे पण राज्य होते, ते आता कसे आपल्या राज्यात सामील करून घ्यायचे, तर त्यासाठी त्यांनी काही युक्ती, काही प्लॅनिंग केल्या. त्या आता आपण बघू. ठीक आहे. आतापर्यंत आपण बघितलं की मोठे राज्य कसे सामावले. आता आपण छोटे बघू. तर आता जो काही म्हटलं मी, छोटे राज्यांसोबत त्यांना कसं विस्तार केलं, तर त्याचे काय-काय धोरणे होते, ते आता आपण बघू. ठीक आहे. तर त्यासाठी त्यांनी केवळ तलवारी किंवा युद्धांचा वापर नाही केला, तर अत्यंत धूर्त आणि मुत्सदी राजकीय धोरणांचा अवलंब केला आणि यामुळे अनेक राज्य युद्ध न करताच ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनली. आता तुम्हाला असा प्रश्न येईल, की असं कसं होऊ शकतं, की बिना युद्ध? पण आता आपण बघू, त्यांचे धोरण असे होते, की राजासमोर काही पर्यायच नाही त्यांनी ठेवलं आणि एक धूर्त चालमुळे त्यांनी हे राज्य जे आहे ते आपले काबीज केले. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जी धूर्त चाल होती ती होती सबसिडियरी अलायन्स. त्यालाच तैनाती फौज असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर मी तुम्हाला बोललो लॉर्ड वेलेस्ली, जो म्हैसूर वॉरच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं अँग्लो म्हैसूरला, की तो का महत्वाचा आहे. तर हे जे धोरण होतं, हे धोरण लॉर्ड वेल्लेस्लीने चालू केलं होतं. त्यामुळे हे खूप महत्वाचं धोरण पण आहे आणि हे नाव पण आहे जे लॉर्ड वेल्लेस्ली, ते पण महत्वाचं आहे. तर तैनाती फौज सबसिडियरी अलायन्स हे लॉर्ड वेल्लेस्लीने चालू केलं होतं. तर यात प्रमुख योजना काय होती तुम्हाला सांगतो. खूप आश्चर्यदायक योजना होती. ठीक आहे. तर ह्या अंतर्गत अटी अशा होत्या ना, की इंग्रजांनी सांगितलं, की तुमच्या जो पण राजा हे स्वीकारेल, त्या राजाची पूर्ण संरक्षणाची जबाबदारी कंपनी घेईल. ठीक आहे. पण त्या बदल्यात राजाने स्वतःचं सैन्य बरखास्त करायचं आणि इंग्रजांचं सैन्य ठेवायचं. म्हणजे आपल्याच देशात, आपल्याच राज्याला इंग्रज तिथे संरक्षण देतील. ठीक आहे. आणि तेही कसं, की तुम्ही तुमची सेना नाही ठेवायची, तिथं इंग्रज सेना राहील. बरोबर? आणि ह्या पूर्ण सेनेचा खर्च कोण करेल? राजा करेल. ठीक आहे. त्यानंतर राजाच्या दरबारात एक इंग्रज अधिकारी असेल. तो अधिकारी काय करेल, की तो बघेल, की इंग्रजांच्या परवानगीशिवाय हा राजा काहीच काम करू नाही शकणार. कोणासोबतच काहीच कर नाही करू शकत. कोणासोबत काहीच निर्णय घेऊ नाही शकत. ठीक आहे. जे पण काही निर्णय घ्यायचे असेल राजाला, तर तो जो इंग्रजी अधिकारी असेल, त्याचा सल्ला घ्यायचा. ठीक आहे. तो ज्याला ब्रिटिश रेसिडेंट असं म्हणायचं, की एक ब्रिटिश अधिकारी कायमस्वरूपी तिथे राहील राजाच्या दरबारात. त्यानंतर कोणत्याही परराष्ट्र संबंध, कोणत्याही परकीय सत्तेशी त्याला संबंध ठेवता येणार नाहीत. उदाहरणार्थ फ्रेंच, पोर्तुगीज. कारण आपण जसं आधी बघितलं, जे अ, हैदराबाद आणि म्हैसूरमध्ये जे आपण बघितलं, की हैदराबाद, कर्नाटक तिथे आपण बघितलं फ्रेंच आणि इंग्रज असे 2 गट निर्माण झाले होते. तर इंग्रजांना ही भीती होती, की इथले राजे जर फ्रेंच सोबत मिळाले, संबंध ठेवला तर ते आपल्याला हरू शकतील. म्हणून त्यांनी ह्या धोरणामध्ये हेही सांगितलं, की तुम्ही कोणत्याच परराष्ट्र संबंध ठेवू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे तोही धोका त्यांचा तिथे हे झाला, कॅन्सल झाला. आणि ह्या सर्वांच्या बदल्यात, ह्या संरक्षणाच्या बदल्यात सर्व खर्च जो राजा इंग्रजांना देईल आणि आपल्या राज्याचे काही सुपीक प्रदेश पण इंग्रजांना द्यायचा. ठीक आहे. हे होतं तैनाती फौज सबसिडियरी अलायन्स असं धोरण. ठीक आहे. तर ह्या धोरणाचे परिणाम काय झाले, की जो काही राजा होता,
त्याच्यातच स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट झालं आणि ते इंग्रजांच्या तालावर मग नाचू लागले, कारण पैसेही जात आहेत आणि आता आपली सैन्य पण नाही आणि कोणासोबत संबंध पण ठेवता येणार नाही. त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य जे पूर्णपणे नष्ट झालं. ठीक आहे. तर हे जे तैनाती फौज होतं, ते सर्वात आधी कोणी हैदराबादमध्ये निजामने आधी ते स्वीकारलं 1798 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर म्हैसूर, जे आपण बघितलं ना टिपू सुलतानच्या वेळेस म्हैसूरमध्ये ते पत्करलं गेलं, स्वीकारलं. अवधमध्ये स्वीकारलं. 1802 मध्ये पेशव्यांनी पण हे धोरण स्वीकारलं. ठीक आहे. त्यामुळे हे जे राज्य आहे यांचं स्वातंत्र्य गेलं आणि हे ऑटोमॅटिकली इंग्रजांच्या कंट्रोलमध्ये गेले. मग हे पण राज्य इंग्रजांना मिळाले. ठीक आहे. हे झालं पहिलं धोरण. कोणतं? तैनाती फौज. आता दुसरं धोरण काय होतं? दत्तक विधान नामंजूर किंवा खालसा धोरण. त्याला इंग्लिशमध्ये डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स असं म्हणतात. आणि हे धोरण कोणी केलं चालू? तर लॉर्ड डलहौसी. पहिलं जे धोरण होतं सबसिडरी अलायन्स, तैनाती फौज, ते कोणी चालू केलं? लॉर्ड वेल्लेस्ली. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स कोणी चालू केलं? लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. तुम्हाला जोड्या लावांमध्ये येऊ शकतं किंवा कोणताही एक प्रश्न यावर तयार होऊ शकतो. तर याचं मुख्य धोरण काय होतं, की जर भारतीय राजाला स्वतःचा नैसर्गिक वारस म्हणजेच मुलगा नसेल, तर त्याला दत्तक मुलगा घेता येणार नाही. त्यामुळे काय व्हायचं, जर दत्तक मुलगाच नाहीये वारस आणि दत्तक पण घेता येणार नाही, तर असा राजा असेल तर त्याचं राज्य ऑटोमॅटिक ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलं जायचं. कळतंय तुम्हाला? जर सपोज म्हणजे राजाला जर मुलगा नाहीये, तर तो राजा दत्तक पण घेऊ शकत नाही. ऑटोमॅटिक ते राज्य ब्रिटिश साम्राज्यात जाईल. ठीक आहे. यामुळे काय झालं, की सातारा, झाशी, नागपूर आणि अवध हे राज्य यांनी मग खालसा झालं आणि मग दत्तक नाही घेतल्यामुळे त्यांचं पण राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन झालं. सातारा हे पहिलं होतं संस्थान जिथे ह्या धोरणाखाली खालसा झालेलं पहिलं संस्थान होतं. आता राणी लक्ष्मीबाईंनी मुलगा दत्तक घेतला, पण त्या मुलाला वारस म्हणून मान्यता नाकारली गेली आणि झाशी पण मग ह्या धोरणाखाली ब्रिटिश साम्राज्यात विलीन झालं. नागपूरमध्ये हेच झालं आणि अवधमध्ये हे होत नव्हतं. ठीक आहे. अवधमध्ये नवाबाचा वारस होता. पण मग आता कसं करायचं, तर त्यांनी काय केलं, परत कपटी जी त्यांची चाल होती ती केली. तर त्यांनी असं म्हटलं, की तिथल्या नवाबावर गैरकारभाराचा म्हणजे माल ॲडमिनिस्ट्रेशन, गैरकारभार, भ्रष्टाचार याचा ठपका लावून ते राज्य त्यांनी खालसा केलं. कळालं तुम्हाला? मग सगळ्यात आधी त्यांनी सबसिडरी अलायन्स केली, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स केली. अशा धोरणांमुळे बरेचसे राज्य हे ब्रिटिश राज्यात विलीन झाले. ठीक आहे. त्यानंतर अजून काय होते त्यांचे विस्तारवादी धोरणे, हे तर तुम्हाला माहितीच असेल, फोडा आणि राज्य करा, की आपापल्याच राज्यांमध्ये हे वेदेवे असतील, जाती, धर्म, अजून त्यांचे भीती निर्माण करून त्यांनी एकमेकांविरुद्ध लढवले. ठीक आहे. अफवा पसरवून, की तुम्हाला धोका आहे, तुम्हाला आम्ही सपोर्ट देऊ, तुम्हाला संरक्षण देऊ. ह्या अंतर्गत त्यांनी आपलेच राजे फोडले. मराठ्यांना फोडलं, डिव्हाइड आणि रूल केलं. ठीक आहे. मग हे झालं. त्यानंतर महसूल धोरणे म्हणजे रयतवारी आणि महालवारी. याचा अर्थ काय, की जे काही शेतकऱ्यांचे महसूल होत होते, तर त्यांनी महसूलचे रेट प्रचंड वाढवले. इतके वाढवले, जर त्यांना पीक हो, नाही हो, नुकसान हो, दुष्काळ येवो, काहीही झालं तरी ते त्यांचा जो महसूल होता ते पूर्ण घ्यायचे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप शोषण व्हायला लागलं आणि ह्या शोषणामुळे त्यांनी खूप प्रचंड संपत्ती जमवली आणि त्यांचा साम्राज्याचा विस्तार केला. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, ह्या जेव्हा काही गोष्टी होत होत्या, शेतकऱ्यांचे, राजांचे, आपल्या जनतेचे जेव्हा शोषण होत होते, सैन्याचे जेव्हा शोषण होत होते, तेव्हा सैन्यामध्ये पण एक जो राग आहे, तो तयार होत होता, निर्माण होत होता, वाढत होता. त्यांना दिसत होतं, की आपल्याच देशात येऊन आपल्यावरच हे राज्य करत आहे, आपल्यालाच इथे स्वातंत्र्य नाहीये. हा जो राग आहे, हा वाढत होता. हा सगळ्यांच्या मनात, सगळ्यांच्या याच्यात हा वाढत होता आणि याच रागामुळे जे 1857 मध्ये आपण बघतो, जो काही लढा झाला, स्वातंत्र्याचा जो पहिला लढा झाला
1857 मध्ये मंगल पांडे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. तर ह्याच कारणांमुळे ह्या गोष्टी नंतर पुढे झाल्या. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं, जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कळालं असेल. आपण बघितलं की कसा विस्तार केला, कोणकोणत्या राज्यांमध्ये विस्तार केला, कुठे कुठे युद्ध झाले, अँग्लो म्हैसूर युद्ध झाले, अँग्लो मराठा युद्ध झाले, शीख युद्ध झाले. त्यानंतर तैनाती धोरण आणलं, तैनाती फौज, सबसिडरी अलायन्स हे धोरण आणलं, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणलं, म्हणजे दत्तक जे विधान आहे ते खालसा करण्याचं. त्याच्यानंतर फोडा आणि राज्य करा हे धोरण, महसूल धोरण, हे असं करून त्यांनी आपला साम्राज्य पूर्ण विस्तार केला. ठीक आहे. आतापर्यंत आपण हे बघितलं. पण मग ह्या धोरणांचे परिणाम काय झाले? या धोरणांमुळे भारतीय जनतेत, संस्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. राजांची सत्ता गेल्यामुळे त्यांचे सैन्य बेरोजगार झाले. जर आता राजाची सत्ता नाहीये आणि आपण बघितलं तैनाती फौजमध्ये की आता राजालाच आपली सैन्य ठेवता नाही येणार, तिथे ब्रिटिश सैन्य राहील. मग ते सैन्य तर बेरोजगार झाले. सैन्य बेरोजगार झाले, त्यांचं पूर्ण परिवाराला मग आता सगळे खायच्या अडचणी सुरू झाल्या. धार्मिक आणि सामाजिक जीवनात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढला. जर धार्मिक जीवनात, सामाजिक जीवनात हस्तक्षेप वाढल्यामुळे जे काही आपले भारतीय जनता होती त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. त्यांना समजलं की हे बाहेरून आलेले लोक आपल्या पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे, शेकडो वर्षांपासून ज्या काही आपल्या ह्या होत्या रीतिरिवाज, ज्या काही प्रथा होत्या, यात हे इंग्रज जर हस्तक्षेप करताय तर लोकांना राग तर येईलच, असंतोष निर्माण होईलच. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे, ह्या असंतोषामुळे 1857चा एक मोठा उठाव झाला. ठीक आहे. आणि तो याचमुळे झाला. 1857चा उठाव किती महत्वाचा आहे त्यात आपण पुढे बघूच. ठीक आहे. 1857चा उठाव आणि कंपनी सत्तेचा शेवट. कळालं तुम्हाला? मी तुम्हाला मगाशी बोललो की आतापर्यंत कंपनीचीच सत्ता चालू आहे. बरोबर? कंपनीचीच सत्ता चालू आहे. जरी ब्रिटिश साम्राज्य आपण म्हणतोय तर हे सर्व करणारं कंपनी आहे. इथे राजा राणीचा काहीच अजून स्वतः त्यांचा रोल नाहीये इथे. ठीक आहे. हे सगळं कंपनी करते. 1857च्या उठावानंतर कंपनी सत्तेचा शेवट झाला. कारण तेव्हा 1857चा जेव्हा उठाव झाला आणि जेव्हा कंपनीला खूप मोठं नुकसान करावं लागलं, तेव्हा इंग्लंडमध्ये असलेल्या राणीला कळालं की जर एवढा मोठा उठाव होऊ शकतो, हा भविष्यात पण होऊ शकतो. आणि त्या उठावामुळे कंपनीला हे कळालं की जरी इथे राज्य करणं शक्य आहे, पण ते एवढं सोपं नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे राणीने काय केलं, कंपनीची सत्ता काढून टाकली आणि स्वतःची सत्ता चालू केली. आणि त्यामुळे जे आपण बघतो, जे काही 150 वर्ष, 200 वर्ष जे आपल्यावर राज्य केलं गेलं आणि ते सुरू झालं 1857 नंतर. कळालं तुम्हाला? 1857 नंतर राणी जे इंग्रजचं होतं, क्राऊनचं तिथल्या, त्यांचं राज्य सुरू झालं. तर सगळ्यात आधी आपण 1857चा उठाव बघू. तर ही स्वातंत्र्य लढ्यातली पहिली मोठी क्रांती होती. आतापर्यंत आपण बघितलं की ज्या काही क्रांती झाल्या त्या छोट्या-छोट्या होत्या, की फक्त म्हैसूरमध्ये झाली, मराठ्यामध्ये झाली, बंगालमध्ये झाली. या छोट्या-छोट्या होत्या. पण ही जी होती, ही भरपूर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पूर्ण देश नव्हे, पण देशाच्या बऱ्याच भागातून ह्या क्रांतीसाठी एक सपोर्ट होता लोकांचा. ठीक आहे. आणि ह्या उठावामुळे ब्रिटिशांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना कळालं की एवढं सोपं नाहीये. आणि म्हणून जी 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली होती, तिच्या सत्तेला पूर्णविराम मिळाला 1857च्या उठावानंतर. तर आता हे 1857चा जो उठाव होता त्याची प्रमुख कारणे आपण बघू. उठाव म्हणजे काय, की जे आपले जनता होती, जे राजे होते, जे सैन्य होते, या सर्वांनी मिळून ब्रिटिशांवर एक हल्ला केला. त्यांच्या राज्य ते म्हटले की यार जो काही त्यांचा राग होता, तो एक त्यांचा एक स्फोट झाला पूर्ण त्यांच्या रागाचा. ठीक आहे. तर आता त्याची प्रमुख कारणे आपण बघू. तर त्याचं राजकीय कारण काय होतं, की खालसा धोरण. जे आपण बघितलं, लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण. तर लोकल, आता जसे आपण झाशीची राणी समजू किंवा जी सातारा वगैरे असे जे राज्य होते, मग त्या असंतोष होईल तिथल्या
जनतेमध्ये, राजामध्ये, संस्थानिकांमध्ये, की एक चीड निर्माण होईल, की हे धोरण कसं ते लावू शकतात, बरोबर. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांचे बंद केलेले पेन्शन. आर्थिक कारण काय होतं आपण बघितलं, की शेतीवर लादलेले प्रचंड कर. इतके कर जेवढं त्यांचं इन्कम होत नव्हतं, जेवढं त्यांचा फायदा होत नव्हता, त्याहून जास्त जर कर घेत होते शेतकऱ्यांकडून, तर मग शेतकरी चिडतील. हे आर्थिक कारण होतं. आता तुम्ही बघा, भारतीय जी हस्तकला होती, त्या उद्योगाचा नाश झाला. आता हा नाश कसा झाला? जर तुम्ही बघताय, राजे जे होते, आधी मुघल राजे, तर ते भारताच्या ज्या पण हस्तकला होत्या, त्या त्या काही वस्तू आपण म्हणतो कारागीर, ज्या बारीक कोरीव कामाच्या वस्तू, ते राजे तेव्हा घ्यायचे. आधी घेत होते. पण आता ब्रिटिशांनी राजालाच पूर्ण संपत्तीमधून नष्ट करून टाकलं. तर राजाकडेच पैसे नाही, तर राजा पण हस्तकलेला वाव देणार नाही. मग यांचे पण काम बंद झाले. मग हस्तकलेचा नाश झाला. शेतकरी, कारागीर सगळे कंगाल झाले. बरोबर? मग त्यांच्यात राग निर्माण झाला. सामाजिक व धार्मिक कारण काय होते? सतीबंदी, विधवा विवाहास मान्यता भेटली. ठीक आहे, जरी ह्या गोष्टी चांगल्या आहेत, की सतीबंदी व्हावी, विधवा विवाह व्हावं, ह्या गोष्टी चांगल्या आहेत. पण त्यावेळेस जे लोकं होते, त्यावेळी जे सामाजिक, धार्मिक जे कामं करणारे लोकं होते, त्यांना वाटत होतं, की हे आपल्या ज्या काही रीतिरिवाजी आहेत, त्यात हा हस्तक्षेप होतोय. त्यामुळे त्यांना हे आवडलं नाही. आणि इंग्रज त्यांचा जो ख्रिस्ती धर्म होता, ख्रिश्चन धर्म आपण म्हणतो, तो त्याचा प्रसार करू लागले. मग आपल्या हिंदू धर्म, जे काही भारतीय लोकं होते, जे पण आपले धर्म होते, त्यांना आपली संस्कृती धोक्यात वाटू लागली. बरोबर. आणि हे तर झाले जे बऱ्याच वर्षापासून जे गोष्टी होत होत्या, हे ते कारण झाले. आणि एक तत्कालीन कारण काय होतं, की इंग्रजांनी भारतीय सैन्यात एक नवीन रायफल आणली. तिचं नाव एनफील्ड रायफल असं होतं. आणि त्या रायफलमध्ये जे काही काडतूस वापरले जायचे, त्यावर गाय आणि डुक्कर यांची चरबी लावल्याची बातमी पसरली. सर्व सैन्यामध्ये ही बातमी पसरली आणि ज्यामुळे हिंदू व मुस्लिम दोन्ही सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. आणि जोपर्यंत त्यांच्यावर अत्याचार होत होता त्यांनी सहन केला. पण जेव्हा धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, तेव्हा जे सैन्य होते त्यांचा जो राग होता, तो द्वेष होता, तो स्फोट झाला. बरोबर? आणि 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणी. मंगल पांडे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यावर आमिर खानचा एक मूव्ही पण आहे मंगल पांडेचा. ह्याच कॅरेक्टरवर आमिर खानचा मूव्ही आहे तो. तर 29 मार्च रोजी मग मंगल पांडेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. कारण हा पूर्ण जो काही राग होता, सैन्यावर जे काही अत्याचार होत होते, हे मंगल पांडेने खूप राग आला. त्यांनी अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि त्यामुळे एक रणशिंग फुंकले गेले. तर तेव्हा हे नव्हतं सोशल मीडिया, तेव्हा काही स्टेटस ठेवता येत नव्हतं. तेव्हा काय व्हिडिओ कॉल वगैरे करून सांगता नाही येत, की आपण असं प्लॅनिंग करतोय. पण ऑलरेडी तुम्ही बघा, की सर्वांच्या मनात राग होता. बरोबर? पूर्ण देशाच्या जनतेत राग होता. राजांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, कारागिरांमध्ये सर्वांच्या मनात एक राग होता, सैन्यामध्ये. आणि जेव्हा मंगल पांडेने अधिकाऱ्यावर गोळी झाडली, तर जो एक राग होता, त्याला जो एक आपण म्हणू शकतो वणवा किंवा एक जी आग दिली ना, एक मशाल, ती ह्या गोळीबाराने मिळाली. आणि सर्वांना एक बळ आलं, सर्वांना एक हिंमत आली. सर्व एकजूट झाले न सांगता आणि एक ते पहिला उठाव जो आहे, हा वणवा उठावाचा, हा उत्तर आणि मध्य भारतात एकदम वेगाने पसरला. वणव्यासारखा तो पसरला. बरोबर? आणि हा पसरणारे हे सर्व पसरवण्यासाठी बरेच नेते होते. त्यांची खूप मदत झाली. आणि ते नेते कोण-कोण होते? तर दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर होता. तो तेव्हा भारताचा सम्राट म्हणून तिथल्या जनतेने घोषित केला, की हा आमचा सम्राट, हेच आमचे राजे. बहादूर शाह जफर दिल्लीमध्ये. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे होते. त्यांनी नेतृत्व केलं ह्या उठावाचं. झाशीमध्ये तुम्हाला माहिती आहे राणी लक्ष्मीबाई होत्या. त्यांनी पण नेतृत्व केलं. लखनौमध्ये बेगम हजरत महल होती. बिहारमध्ये कुंवर सिंग होते. हे काही प्रमुख नेते होते. यांच्या नेतृत्वामुळे एक उठावाला एक नवीन आपण म्हणू शकतो एनर्जी मिळाली. एक नवीन ऊर्जा मिळाली. बरोबर. मग ह्यामुळे काय झालं, की ब्रिटिश जी कंपनी होती त्यांचे खूप नुकसान झाले. आणि त्यामुळे तरी हा उठाव
लष्करी दृष्ट्या दडपण्यात आला, तरी ब्रिटिश सरकारला हे कळालं की आता ही जी व्यापारी कंपनी आहे, यांनी जरी इथे स्थापन केली, तरी यांचे लिमिटेशन आहेत ना, की हे पूर्ण सत्ता पूर्ण भारतावर राज्य नाही करू शकत. त्यामुळे यांची सत्ता ठेवणं खूप धोक्याचं आहे आणि ब्रिटिश सरकार हे रिस्क घेऊ नव्हतं शकत, की ऑलरेडी भारतावर किती दुसऱ्या देशांचा डोळा होता. भारत हे सोने की चिडिया म्हणून ओळखली जायची ते खरं होतं. कारण आपण एवढा श्रीमंत देश होतो. त्यामुळे सर्व देशांची नजर होती आणि ब्रिटिशला हे एवढं श्रीमंत राज्य असं एकाएकी देण्याची इच्छा नव्हती. बरोबर? मग त्यांनी काय केलं, की ठीक आहे चला आता कंपनीची सत्ता रद्द केली आणि भारत सरकार कायदा 1858 मध्ये आणला. यामुळे काय झालं, की ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली आणि ब्रिटिश क्राऊनचा ताबा झाला. क्राऊन म्हणजे काय, जो आपण मुकुट म्हणतो क्वीनचा. मग भारताचा कारभार तो थेट इंग्लंडच्या राणीच्या नावाने आता चालवला जाऊ लागला. जो आधी कंपनी चालवायची त्यांच्या नावाखाली, कंपनीच्या नावाखाली ईस्ट इंडिया कंपनी, आता ब्रिटिश सरकार हे चालवणार आहे. कळालं तुम्हाला? लक्षात ठेवा 1857 मध्ये उठाव झाला आणि 1858 मध्ये जो कायदा आला, त्यानंतर इंग्लंडच्या राणीच्या नावाने हा चालवला जाऊ लागला पूर्ण कारभार. बरोबर? मग त्यात काय-काय बदल झाले, की राणीच्या नावाने कारभार सुरू झाला. एक गव्हर्नर जनरल जे आधी होते, त्यांचं आता नाव व्हाईसरॉय म्हणून झालं. तो राजाचा प्रतिनिधी होता. बरोबर? गव्हर्नर जनरल म्हणजे कोण? जे आपण बघितलं ना, जे पूर्ण तेव्हा हेड असायचे. जे लॉर्ड डलहौसी आपण बघितले, वेल्लेस्ली बघितले. हे जे काही गव्हर्नर जनरल होते, ते पद आता गेलं आणि व्हाईसरॉय हे पद आलं 1858 पासून. आणि लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय बनला. बरोबर? जर तुम्हाला प्रश्न आला, की भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर लॉर्ड कॅनिंग हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. 1858 मध्येच तो बनला लॉर्ड कॅनिंग पहिला व्हाईसरॉय. ठीक आहे. हा पहिला गव्हर्नर जनरल नव्हता. बरोबर? तर पहिला गव्हर्नर जनरल कोण होता हे तुम्ही शोधा. कळालं? पहिला जो व्हाईसरॉय होता हा कोण होता? हा लॉर्ड कॅनिंग होता. आणि एक नवीन पद त्यांनी निर्माण केलं. जो होता भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट. भारत मंत्री, भारतसाठी मंत्री. म्हणजे तो भारताच्या पूर्ण कारभारवर लक्ष ठेवेल. लक्ष ठेवण्यासाठी पण तो इंग्लंडमध्ये राहील. बरोबर? जो व्हाईसरॉय होता हा भारतात असेल. भारतात राहून काम करेल. आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट जो आहे तो इंग्लंडमध्ये राहून हे काम करेल. भारताच्या कारभारावर लक्ष ठेवेल. ठीक आहे? त्यानंतर मग राणीने 1 नोव्हेंबर 1858 रोजी जो अलाहाबाद येथे लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा वाचून दाखवला. तर ह्या जाहीरनामामध्ये तुम्ही बघा आश्वासनं दिली बरोबर इंग्रजांनी. पण ती सर्व खोटी आश्वासनं देण्यात आली आपल्याला, की त्यांनी आश्वासने तर दिली, पण ते फक्त एक विश्वास निर्माण करण्यासाठी हे सर्व खोटी आश्वासने होती. काय होती ती? की यापुढे कोणतेही भारतीय संस्थाने खालसा केला जाणार नाहीत. कारण हे केल्यामुळेच राग निर्माण झाला होता. मग ते म्हटले, की ठीक आहे, आम्ही कोणत्याही भारतीय संस्थाने आता खालसा नाही करणार. बरोबर? भारतीयांच्या धार्मिक बाबीत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. तिसरा काय त्यांनी आश्वासन दिलं, की गुणवत्तेनुसार भारतीयांना नोकरी दिली जाईल. पण जे आपण पुढे बघू, की भारतीयांसोबत किती तुलना, किती भेदभाव झाला आणि त्यांना हे काहीच मिळालं नाही. ठीक आहे. हे फक्त आश्वासने होती आणि ती आश्वासनेच राहिली. चौथं आश्वासन काय होतं, की सर्व भारतीयांना राजाची प्रजा म्हणून समान वागणूक मिळेल. पण तेही काही नंतर झालं नाही. ठीक आहे. आणि ह्या उठावाचे मग आता महत्त्व काय होते, की एक राष्ट्रवादाचा उदय झाला. ठीक आहे. जरी आपल्याला त्यात विजय नाही मिळाला, इंग्रजांना आपण बाहेर नाही काढू शकलो. पण भारतीयांमध्ये एक समज आला, की ठीक आहे, आपण एक आहोत ही भावना निर्माण झाली आणि हीच भावना नंतर आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत मदतीस आली. बरोबर? मग या उठावामुळे एक राष्ट्रवादाचा उदय झाला. लष्करी बदल झाले. लष्करी बदल कसे झाले, की आता सैन्यात युरोपीय सैनिकांचे प्रमाण वाढवले आणि तोफखाना इंग्रजांच्या ताब्यात ठेवला गेला. आधी काय होत होतं, समजा जर 100 एक सैनिकांचे तुकडे आहेत 100, तर एक फक्त उदाहरणासाठी सांगतो मी, जर 100 सैनिक असतील, तर त्यात 90 ते 95 भारतीय सैनिक असायचे आणि फक्त 5 ते 10च इंग्रज असायचे. त्यामुळे काय व्हायचं, की यांची मेजॉरिटी होती. पण मग ब्रिटिशांना कळालं, की आपण असं नाही करू शकत. मग त्यामुळे त्यांनी
युरोपीय सैनिकांचे प्रमाण वाढवले आणि तोफखान्याचा पूर्ण जो ताबा होता तो इंग्रजांकडे ठेवला. म्हणजे त्याचा वापर भारतीयांनी करू नये म्हणून. बरोबर. त्यानंतर धोरणात बदल केले त्यांनी. जे काही फोडा आणि राज्य करा हे धोरण होतं त्याचा तीव्रतेने वापर सुरू केला. कारण जे काही खालसा धोरण होतं ते तर म्हटले की आम्ही नाही करणार. फोडा आणि राज्य याचा त्यांनी खूप तीव्रतेने वापर सुरू केला. आणि अशा प्रकारे 1857च्या उठावाने ईस्ट इंडिया कंपनीचा अंत झाला आणि ब्रिटिश राज सुरू झाला. कळालं तुम्हाला की कसं 1600 पासून 1857 पर्यंत ब्रिटिश राज होतं आणि सॉरी कंपनीचा राज होतं आणि 1857 पासून 1947 पर्यंत ब्रिटिश राज होतं. हे सुरू झालं. ठीक आहे. आणि मग जी सत्ता होती तिची विस्ताराची कारण हे आपण एक बघून घेऊ. बस एवढंच आपण बघू आणि लेक्चर थांबवू. ठीक आहे. एक 2च पॉइंट्स आहेत तेवढे आपण कव्हर करून घेऊ. तर सत्तेच्या विस्ताराची कारणे काय होतं की त्यांचे प्रगत लष्करी तंत्रज्ञान आणि शिस्त होती हे आपण बघितलंच. प्रगत होतं सगळं, आधुनिक होतं. राजकीय मुत्सद्देगिरी होती, फोडा आणि राज्य करा. नेव्हल त्यांची सुप्रिमसी होती की आर्मर एकदम सामर्थ्य होतं त्यांचे, नवीन आधुनिक होते त्यांचे सर्व. आर्थिक सुबकता आणि संसाधने. आर्थिक सुबकता जरी असली तरी आपलीच संपत्ती लुटून त्यांनी त्यांच्यासाठी फायदा करून घेतला. सक्षम नेतृत्व आणि प्रशासकीय यंत्रणा होती. नेतृत्व त्यांचं एकदम हुशार, एकदम सक्षम होतं आणि जी काही प्रशासकीय यंत्रणा होती, आज जी आपण प्रशासकीय यंत्रणा वापरतोय ना, ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. कळतंय तुम्हाला? हे सगळं तिकडून आपण शिकलो. राष्ट्रवादी भावनेचा अभाव, ठीक आहे. ह्या काही कारणांमुळे त्यांच्या सत्तेचा विस्तार झाला. बरोबर. आणि याचा निष्कर्ष काय होता? की व्यापाराकडून साम्राज्याकडे. हे कळालं तुम्हाला? की आले तर ते व्यापार करण्यासाठी होते. पण एक एक गोष्ट करून मग ते आता साम्राज्याकडे त्यांनी वाटचाल सुरू केली. भारतीय संस्थांमधील एकतेचा अभाव. आपण बघितलं की एवढे स्ट्रॉंग आपले पॉवरफुल होते. मराठी होते, टिपू सुलतान, शीख, बंगालमधले, मुघल हे सर्व खूप पॉवरफुल होते. पण त्यांच्यामध्ये एकता नसल्यामुळे ब्रिटिश जिंकले. बरोबर. तांत्रिक आणि लष्करी श्रेष्ठता नव्हती. बरोबर. शोषणावर आधारित प्रशासन होतं. शोषण करत होते आणि अनपेक्षित एकीकरण आणि आधुनिकतेचा पाया. बरोबर. हे काही निष्कर्ष होते. तर आपण बघितलं की कसं ब्रिटिशचं साम्राज्य स्थापन झालं, विस्तार झाला. आधी कंपनीचं राज्य होतं आणि आता ते ब्रिटिश राज्य झालं. क्वीनचं, राणीचं राज्य झालं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे आजचं लेक्चर आपण थांबू. जर तुम्हाला काही डाऊट असले तर तुम्ही नक्की कळवा. ठीक आहे. थँक यू सो मच सगळ्यांना. चलो थांबू आता लेक्चर.